अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना हवं असतं. आपण जी काही स्वामींची सेवा करतो किंवा मग स्वामींचं नामस्मरण आपण करत असतो, त्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण स्वामींची जी काही सेवा करत आहोत ती स्वामींपर्यंत पोहोचावी किंवा स्वामींनी त्या सेवेचा स्वीकार करावा हे प्रत्येकाला वाटत असतं. मग आपली जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचली किंवा नाही, किंवा स्वामींनी त्या सेवेचा स्वीकार केलेला आहे की नाही, या गोष्टींचे असे काही संकेत स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. हे संकेत कसे ओळखायचे या संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे. तर नक्की हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत आवर्जून ऐका. असे काही संकेत सांगणार आहे. या संकेतांपैकी एक जरी तुमच्या बाबतीत घडत असेल तर आवर्जून सांगते की स्वामी महाराजांपर्यंत तुमची सेवा जी आहे ती आरामात पोहोचत आहे आणि स्वामी महाराज आपल्या सेवेचा स्वीकार करत आहेत. यामधला सगळ्यात पहिला जो संकेत आहे, कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊकही असेल, तो म्हणजे बघा दिव्यामध्ये फूल तयार होणं किंवा मग विविध प्रकारची शुभचिन्ह जी आहेत ती तयार होतात. कारण बघा आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेला आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याचं खूप जास्त महत्त्व आहे. दिव्याशिवाय आपण कोणतीच पूजा करत नाही आणि साक्षात अग्निदेवतेच्या साक्षीने आपण जी काही सेवा करतो, पूजा करतो, ती फलित होते की नाही ह्याचं उत्तर जे आहे ते हा जो दिवा आहे तो देत असतो. आता इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की तेलामधले असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे दिव्यावरती काजळी देखील येते. तर मी काजळीबद्दल बोलत नाही आहे. विविध प्रकारच्या आकारांमध्ये जर तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा आकार किंवा मग कमळाच्या फुलाचा आकार किंवा मग शुभचिन्हांमध्ये तुम्हाला जर ओम अशा प्रकारचा आकार जर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये दिसत असेल, तर नक्कीच तुम्ही जी काही छोटी मोठी सेवा केलेली आहे ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे आणि स्वामींनी त्या सेवेचा स्वीकार हा केलेला आहे. हा त्यामागचा संकेत असतो. या पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे बघा डोळ्यामध्ये अश्रू येणं. बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं घडत असेल की आपण जेव्हा पण पूजा करतो, आरती करतो, आपोआप आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आता हे अश्रू जे अश्रू येतात ते आपोआप येत नाहीत. तर जेव्हा पण आपलं मन स्वामींशी जुळलं जातं, स्वामी आपलं जे काही सांगणं आहे ते ऐकतात, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अश्रू जे आहेत ते येत असतात. याचं एक उदाहरण देते मी तुम्हाला. म्हणजे बघा कोणी म्हणजे आपण कोणासमोरही आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत नाही. आपली जवळची व्यक्ती येते किंवा मग एखादी व्यक्ती जी आपल्याला पूर्णपणे समजून घेते, अशा व्यक्तीजवळच आपण व्यक्त होतो किंवा आपले डोळे जे आहेत ते भरून येतात. आता हे झालं आपल्या बाबतीत. तसंच स्वामी देखील आहेत. स्वामींशिवाय आपलं दुःख जे आहे ते कोणीच समजून घेणार नाही, कोणी समजू शकत नाही. त्यामुळे आपण जेव्हा स्वामींशी संवाद साधत असतो तेव्हा स्वामी खऱ्या अर्थाने आपल्या समोर उभे असतात. आपल्या खांद्यावर त्यांचा हात असतो आणि म्हणून आपोआप आपल्या डोळ्यामध्ये अश्रू जे आहेत ते येत असतात. त्यामुळे सेवा करताना जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर नक्कीच हा स्वामी आपल्याला खूप मोठा संकेत देत असतात की स्वामीने तुमच्या सेवेचा स्वीकार केलेला आहे, स्वामी आपल्यासोबतच आहेत. या पुढचा जो संकेत, तिसरा संकेत जो आहे तो म्हणजे बघा नकळत सेवा घडणे. आता नकळत सेवा घडणे म्हणजे काय, तर बऱ्याचदा असं होतं की आपण सेवा करायला बसतो आणि आपण ठरवलेलं आहे की मी आज 3 अध्याय वाचणार आहे. पण 3 अध्याय पूर्ण झाले. आपल्याला कळतच नाही की 3 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि आपल्याकडून 4था अध्याय देखील म्हणजे 4थ्या अध्यायाचं पान देखील उलटलं जातं. चौथ्या अध्यायाला आपण सुरुवात करतो. अर्धा वाचून होतो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण 4थ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. तर ही जी 4थ्या अध्यायाची नकळत झालेली सेवा जी आहे ती स्वामींना हवी आहे. तुमच्या सेवेचा स्वामी स्वीकार करत आहेत म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडून घडतात. तर हा एक संकेत असतो की स्वामी तुमच्या सेवेचा स्वीकार करत आहेत. या पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे बघा स्वप्न पडणं. आता स्वप्न जे आहे ते बघा मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी एक म्हण आहे. आपण दिवसभर जो विचार करत असतो त्यासंबंधी आपल्याला स्वप्न पडणं हे स्वाभाविकच आहे. पण तरीही बऱ्याचदा असं होतं की स्वामी आपल्याला स्वप्नात येतात किंवा मग आपण ज्या देवाची सेवा करत असतो, संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करत असाल, म्हणजे दुर्गा सप्तशतीची जर तुम्ही सेवा करत असाल, पाठ करत असाल, तर तुमच्या स्वप्नामध्ये वारंवार देवीचा फोटो दिसणं किंवा मग देवी दिसणं किंवा मग श्रीयंत्र, श्रीफळ दिसणं, अशा ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्या सेवेसंबंधी जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर 100% तुमच्यावरती त्या देवताचा आशीर्वाद जो आहे तो आहे. तुमची सेवा जी आहे ती देवता जी आहे ती स्वीकारत आहे. हा त्यामागचा संकेत असतो. यानंतरचा जो संकेत आहे तो म्हणजे बघा भविष्याचा अंदाज लावता येणं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की पुढे काय घडणार आहे या गोष्टी ज्या आहेत त्याची चाहूल आपल्याला आधीच लागते. आपल्याकडून कळत नकळत अशा काही गोष्टी बोलल्या जातात
की पुढे जाऊन त्या गोष्टी घडतात देखील. आणि तुमच्या बाबतीत जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही जे काही बोलता ते सकारात्मक बोलत जा, शुभ बोलत जा. म्हणजे कसं आहे की हे पुढे जाऊन घडणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या काही गोष्टी बोलता त्या सकारात्मकच बोलत जा. आणि असं जर तुमच्या बाबतीत होत असेल की तुम्ही जे बोलता ते पुढे जाऊन घडत आहे, तर नक्कीच तुमची जी सेवा आहे ती स्वामी स्वीकारत आहेत आणि स्वामी जे आहेत ते तुमच्यासोबत आहेत. हा त्यामागचा संकेत असतो. या पुढचा जो संकेत आहे तो थोडासा त्रासदायक आहे. तो कसा तर बघा, सेवा चालू असताना आपल्या आयुष्यामध्ये दुःख येणं किंवा मग समस्या निर्माण होणं. बऱ्याचदा काही जणांच्या बाबतीत असं होतं की स्वामींची सेवा सुरू केली आणि आयुष्यात दुःख यायला सुरुवात झाली. मग आपल्याला प्रश्न पडतो की सेवा करू की नको. तर बघा, हा जो काळ आहे ना तोच परीक्षेचा काळ असतो. खरं मग बघायला गेलं तर स्वामी कोणाची परीक्षा घेत नाहीत. पण ह्या ज्या काही गोष्टी, वाईट गोष्टी घडत असतात ना, त्या आपल्या कर्मांमुळेच घडत असतात. ह्या जन्मीच्या नाही, पण मागच्या जन्मीच्या काही जी काही आपली वाईट कर्म आहेत, त्या कर्मांची फळं म्हणून आपल्याला आपल्यासोबत ह्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे या वाईट गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळेच आपण जसं सेवेमध्ये येतो ना, तसं-तसं आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी ज्या आहेत, त्या संपायची वेळ सुरू होते. म्हणूनच आपल्या आयुष्यातला काही काळ जो आहे, तो वाईट असतो. यावेळेला एक करायचं, की आपली जी सेवा आहे, त्यामध्ये खंड बिलकुल पडू द्यायचा नाही आहे आपल्याला. कारण यानंतरचा जो काळ असणार आहे आपला, तो सुखाचाच असणार आहे. म्हणूनच आपली सेवा जी आहे, ती आपल्याला सुरूच ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा एक संकेत जो आहे, तो मिळत असतो. यानंतरचा जो संकेत आहे तो म्हणजे बघा, सेवेमध्ये मग्न व्हावंसं वाटणं किंवा मग सेवा केली नाही तर करमेनाचं होणं. बऱ्याचदा असं होतं की आपल्या संसाराच्या व्यापामध्ये, म्हणजे आपल्या संसाराचा व्याप इतका असतो की आपली नित्यसेवा आपण करतो, पण एखादा दिवस असा होतो ना की असा उगवतो की त्या दिवशी सेवाच होत नाही. म्हणजे आता करू, थोड्या वेळाने करू, असं म्हणजे असं असं करत करत पूर्ण दिवस निघून जातो, पण सेवा ही होतच नाही. म्हणजे बघा, कितीही आपण ठरवलेलं असलं ना, तरी देखील त्या दिवशी आपल्याकडून सेवा ही होतच नाही. आणि मग आपल्या मनात सारखी हुरहुर लागून चालून राहते, की माझी सेवा राहिली करायची. अपराधी भावना आपल्याला जर वाटत असेल, की माझी सेवा राहिली करायची, तर बघा, अशा वेळेला देखील स्वामी तुमची सेवा जी आहे ती स्वीकारत आहेत. कारण असं का घडतं आपल्या बाबतीत? तर जशी तुम्हाला स्वामींच्या भेटीची ओढ असते ना, तशीच स्वामींना देखील तुमची ओढ आहे. कारण बघा, रोज तुम्ही स्वामींच्या समोर बसता. ती एक ठराविक वेळ असते आणि त्या ठराविक वेळेमध्ये जर तुम्ही स्वामींशी हितगुज साधला नाही ना, सेवा केली नाही, तर स्वामींनाही करमत नाही. स्वामी देखील आपल्या भक्ताची वाट बघत असतात. आणि आपल्याला आठवण करून देत असतात, की तुझा आता हा संसाराचा गाडा जो आहे तो थोडा बाजूला ठेव आणि माझ्यासमोर येऊन बस, माझ्या पुढ्यात येऊन बस आणि माझ्याशी संवाद साध. अशा प्रकारे जर तुम्हाला वाटत असेल मनामध्ये, तर नक्कीच हा एक संकेत असतो, की स्वामी तुमच्यासोबत आहेत. तुमच्या सेवेचा स्वामी स्वीकार जो आहे तो करत आहेत. या पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे बघा, अनपेक्षित चांगल्या घटना ज्या आहेत त्या घडायला लागतात. म्हणजे काय तर बघा, समजा आर्थिक अडचण आहे आणि उद्या काय होईल याची देखील शाश्वती नसते आणि मग कोणीतरी दुसऱ्या दिवशी येतं आणि अचानक येऊन मदत करून जात असेल किंवा मग खूप मोठं संकट आहे. तुम्हाला असं वाटतं की आजची रात्र गेल्यानंतर उद्या काय होईल? पण उद्या उगवतो आणि दुःखाची झळ देखील तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. असं जर होत असेल, म्हणजे अनपेक्षित अशा चांगल्या घटना जर घडत असतील, तर नक्कीच स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुमच्या सेवेचा स्वामी स्वीकार करत आहेत. हा त्यामागचा संकेत असतो. तर स्वामी भक्त हो, यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या बाबतीत घडत असेल, तर नक्कीच 100% स्वामी तुमच्या आजूबाजूला आहेत. फक्त तुमच्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. सेवा जी आहे ती सुरूच ठेवा. तर व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.